नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवरती। तर बघा मित्रांनो, आपण आज भारतीय रेल्वे विभाग पदभरती 2025 साठी मित्रांनो बघा RRB ग्रुप डी साठी गणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाचे बघा प्रश्नपत्रिकाचा आपण आज अभ्यासत आहोत। बघा या प्रश्नपत्रिकेमध्ये जे सर्व काही प्रश्न आहेत ते CBT मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब मात्र तुम्ही करून घ्या। बघा आजचा आपला भाग दुसरा आहे, यामध्ये आपण थोड्याशा एका सोप्या लेवलचे जे प्रश्न आहेत बघा आपण यामध्ये आज कव्हर करू आणि उद्याच्या आपण व्हिडिओमध्ये जे बघा थोड्या सोप्या लेवलचे प्रश्न कव्हर करून घेऊ। परंतु जे बघा परवापासून जे व्हिडिओ येतील त्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न असतील मित्रांनो ते एकदम टफ लेवलचे मित्रांनो प्रश्न असणार आहेत, एकदम टफ लेवलचे। तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। नवीन असेल आपल्या चॅनलवर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब मात्र करून घ्या। पहिला प्रश्न काय आहे बघून घ्या। तर बघा पहिला प्रश्न काय म्हणतोय, 78 ही त्रिकोणी संख्या असून त्या संख्येचा पाया शोधा। तर बघा मित्रांनो 78 ही जर त्रिकोणी संख्या असेल तर मित्रांनो बघा त्या संख्येचा पाया काय आहे असा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर बघा मित्रांनो 78 या त्रिकोणी संख्येचा पाया आपण कशा प्रकारे काढू शकतो। तर मित्रांनो बघा सरळ अशा जर तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारला, पाया जर विचारला एखाद्या संख्येचा, तर सरळ त्या संख्या घ्या मित्रांनो, त्या संख्येची तुम्ही दुप्पट करून टाका, सरळ त्या संख्येची दुप्पट। आता बघा 78 ची जर आपण दुप्पट केली तर बघा 82 16 हातच्याला 1 बेसती 14 14 आणि 1 झाले किती मित्रांनो 15 256। तर बघा मित्रांनो 256, तर बघा 256च्या अंडरमध्ये म्हणजेच 256च्या खालीची कोणती एखादी वर्गसंख्या आपल्याला घ्यायची आहे। तर बघा मित्रांनो लगेच 256च्या खालची जर वर्गसंख्येचा विचार केला तर ती असते बघा ती आहे बघा मित्रांनो 144। तर सरळ आता या 144चं तुम्ही वर्गमूळ काढून घ्या, आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर तेच असणार आहे। तर बघा 144चं वर्गमूळ मित्रांनो 12 आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक 12 हे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे आपलं। पुढे बघा प्रश्न क्रमांक दुसरा, एका सभेतील 5 व्यक्तींनी एकमेकांशी एकदाच हस्तांदोलन केल्यास किती हस्तांदोलने होतील। तर बघा मित्रांनो एका सभेमधील 5 व्यक्तींनी एकमेकांशी एकदाच हस्तांदोलन केल्यास एकूण किती हस्तांदोलने होतील असा प्रश्न जे आहे बघा या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। तर बघा या ठिकाणी आपण कशा प्रकारे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर काढू शकतो। तर काही दुसरं तिसरं तर करायचं नाही, तर आपल्याला फक्त या ठिकाणी व्यक्ती बघायचं आहे। एकूण व्यक्ती किती आहेत मित्रांनो 5, म्हणून या ठिकाणी सरळ 5 घ्या। 5च्या मित्रांनो 5 मधून 1 मायनस करा, 5 मधून जर आपण 1 मायनस केलं झाले किती 4, आणि दोन संख्यांचे आपण वरी गुणाकार करत आहोत म्हणजे छेदामध्ये 2 घेऊन टाका। सरळ बघा मित्रांनो आता बे 1 बे दोन्ही 4 5 1 5 5 दोन्ही 10। आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक क असणार आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे पर्याय क्रमांक क। पुढे बघा आता प्रश्न क्रमांक तिसरा, 90 मीटर लांबीची रेल्वे एक खांब 6 सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो। तर बघा 90 मीटर बघा मित्रांनो 90 मीटर लांबीची जी रेल्वे आहे ती एक खांब 6 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेचा आपल्याला ताशी वेग या ठिकाणी काढायचा आहे। तर बघा ते सुद्धा आपण कशा प्रकारे काढू शकतो। तर बघा त्याची प्रोसेस काय आहे मित्रांनो, तर सरळ हे 90 मीटर लांबीची रेल्वे घेऊन टाका तुम्ही, इथे कशी रेष मारून घेऊ बघा सरळ 90 मीटरची लांबी छेदामध्ये एकूण बघा किती सेकंद आहे, तर एकूण सेकंद 6, याच्या गुणल्यामध्ये मित्रांनो आपला तासी वेग जर काढायचा असेल तर याच्या गुणिलेमध्ये आपल्याला 18/5 घ्यावं लागेल बघा 18/5। आता बघा आता जर आपण तिरपा आडवा गुणाकार जर केला, आडवा गुणाकार भागाकार, तर आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर जे आहे आपल्याला ठिकाणी भेटून जाते। बघा 6 1 6 6 3 18 5 1 5 5 1 5 उरले गेले मित्रांनो 4 5 8 40। आता बघा 18 गुणिले जर 3 केलं आले किती 18 1 18 18 2 36 18 3 54। तर बघा मित्रांनो 54 किलोमीटर हे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर त्या गाडीचा ताशी वेग असणार आहे। पुढे बघा प्रश्न क्रमांक 4,
2 4 6 8 डॅश 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 बरोबर 48 यांची सरासरी किती होईल किंवा यांची सरासरी किती येईल असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा मित्रांनो 2 4 6 8 डॅश 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 आणि 48 यांची सरासरी किती येईल सांगायची आहे आपल्याला. तर बघा मित्रांनो एकदम सोपी प्रोसेस आहे ती. बघा तुम्हाला सांगून टाकतो. तर सरळ पहिली संख्या घ्यायचा असा प्रश्न विचारावर आणि शेवटची संख्या उचलायची. बघा पहिली संख्या उचला सरळ. या ठिकाणी तुम्ही पहिली संख्या बघा कोणती आहे 2 आहे आणि प्लस सरळ 48 शेवटची संख्या उचलून घ्या. आता बघा मित्रांनो एकूण यांच्यामध्ये एकूण फरक कितीचा होत आहे मित्रांनो. यांच्यामध्ये एकूण बघा फरक इथं सुद्धा 2चा आहे, इथं सुद्धा 2चा आहे, इथं सुद्धा 2चा आहे, म्हणून आपण फरक खाली 2 घेऊन टाकू. आता बघा मित्रांनो 48 प्लस जर 2 केले झाले किती 50 आणि हे छेदामधले 2. आता बघा जर 2ने जर मित्रांनो 50ला आपण जर भागले तर येणार किती बे 1 बे 2 4 उरलं किती 1 बे 5 10. तर 25 बघा मित्रांनो आपल्या प्रश्नाची या ठिकाणी पर्याय क्रमांक क हे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 5. तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला थोडासा अवघड लेवलचा प्रश्न आहे, ते सुद्धा कसं काढायचं सांगून टाकतो. तर बघा 5चा घन कंसामध्ये 5चा घन आणि 4चा घात. तर आपल्याला या ठिकाणी बरोबर जे प्रश्नचिन्ह असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा या ठिकाणी आपण या प्रश्नाचे योग्य आन्सर मित्रांनो कशा प्रकारे काढू शकतो. तर सरळ हे कंसामध्ये 5चा घन आणि हे घातांकामध्ये 4 बरोबर प्रश्नचिन्ह. तर बघा या ठिकाणी आपण कशा प्रकारे आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर जे आहे बघा काढू शकतो. तर या ठिकाणी तुम्ही या कंसाविसाचा काहीही विचार करू नका. सरळ हे 5 घेऊन टाका आणि गुणाकारामध्ये जे 3 4 आहे मित्रांनो हे 3 आणि 4 यांचा आपण गुणाकार करून टाकू. आता बघा 3 चौक 12. सरळ हे मित्रांनो आपण 5चा घातांक 12 जर केलं तर आपल्या प्रश्नाचं जे आहे योग्य आन्सर बनून जातं. 5चा 12वा घातांक आहे काय बघून घ्या. पर्याय क्रमांक अच आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 6वा प्रश्न कसा आहे बघून घ्या. 40 मजूर 60 दिवसात 30 खंदक खणतात तर 20 मजुरांना 15 खंदक खणण्यास एकूण किती दिवस लागतील असा प्रश्न या ठिकाणी बघा आपल्याला विचारला आलेला आहे. तर बघा 40 मजूर 60 दिवसात 30 खंदक खणतात तर 20 मजूर 15 दिवसात किती खंदक खणतील असा जे प्रश्न आहे बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर बघा आपण या प्रश्नाचे योग्य आन्सर बघा कशा प्रकारे काढू शकतो. तर बघा मित्रांनो सरळ हे जे 40 मजूर आहेत बघा मित्रांनो हे 40 मजूर 60 दिवसात 30 खंदक खणतात, म्हणून आपण 40 गुणिले 60 दिवस केले आणि छेदामध्ये खंदक घेतले. पुन्हा 20 मजूर 15 दिवसात किती खंदक खणतील असा आपल्याला प्रश्न विचारलाय. म्हणून बघा सर्व 20 मजूर म्हणून 20 मजूर घेऊन आपल्याला बघा इथं काम जे आहे दिवसामध्ये काढायचं आहे, त्यामुळे दिवसांच्या ठिकाणी आपण x मानून घेऊ आणि छेदामध्ये एकूण खंदक किती आहेत आपल्याला खंदायचे 15 म्हणून 15 घेऊन टाकू. आता बघा मित्रांनो सरळ जर आपण याचा आडवा जर गुणाकार केला तर आपल्याला आपण याचा आता सरळ आडवा गुणाकारच करून घेऊ. सरळ बघा हे 40 गुणिले हे 60 आले आणि याच्या गुणलेमध्ये हे आले वरचे 15 आणि खाली काय आले मित्रांनो तर हे वरचं 20 आणि याच्या गुणिलेमध्ये 30 आले. आता बघा 30 एके 30, 30 दोन्ही 60, 20 एके 20, 20 दोन्ही 40. आता जर मित्रांनो आपण 2 गुणिले 15 जर केलं तर येतं किती बघा आता 15 दोन्ही 30 आणि 30 गुणिले 2 झाले किती 60. तर बघा मित्रांनो 60 दिवस लागतील 15 खंदक खंदायला. पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 7. तर बघा 20 व 25 यांचा मसावी किती असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी मित्रांनो विचारलेला आहे. तर 20 व 25 या दोन संख्यांचा मसावी किती. तर बघा मित्रांनो एकदम सोपी ट्रिक. तर बघा मित्रांनो मसावी जेव्हा आपल्याला काढायचा असतो तेव्हा एकदम छोट्यातली छोटी संख्या जे की या दोन्ही संख्याला भाग देते अशी आपल्याला ती संख्या शोधायची असते. तर बघा मित्रांनो एकदम छोट्यामध्ये छोटी संख्या या चारपैकी कोणती आहे जे की या दोन्ही संख्येला भाग देऊ शकते. तर बघा मित्रांनो 4 ने जे आहे 20 ला भाग जाते, पर
25ला जात नाही आणि एक छोटी संख्या कोणती हे बघून घ्या 5. तर बघा मित्रांनो 5ने या 20 आणि 25 या दोन्ही संख्येला भाग जातो, त्यामुळे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर जे पर्याय आहे पर्याय क्रमांक ब 5 आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे बघा. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 8 लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्यात किती तास असतात असा प्रश्न आहे बघा मित्रांनो. तर बघा मित्रांनो आपल्या लीप वर्ष जे असते त्या लीप वर्षामध्ये एकूण फेब्रुवारी महिन्यात एकूण किती तास असतात. तर बघा मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये लीप वर्षामध्ये एकूण जे दिवस आहेत मित्रांनो ते 29 दिवस असतात आणि प्रत्येक दिवशी मित्रांनो 24 तास असतात. म्हणून जर आपण 29 गुणिले जर मित्रांनो आपण 24 जर केले तर आपल्याला या ठिकाणी 696 तास मिळतात बघा. 696 म्हणजेच पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर या ठिकाणी आहे मित्रांनो. मित्रांनो बघा अशा जे प्रश्न असतात लीप वर्षात एकूण फेब्रुवारी महिन्यात किती आणि सोपे सोपे जसे टाईपचे प्रश्न असतात मित्रांनो तशा प्रश्नांचे जे योग्य आन्सर्स असतात मित्रांनो ते आपण जर पाठ केलं तर आपला टाइम वाचत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांचे जे आन्सर्स आहेत मित्रांनो तुम्ही पाठच करून ठेवत चला. तर बघा मित्रांनो शेवटचा प्रश्न 9 आहे. हे प्रश्न आहे मित्रांनो तुमच्यासाठी. तुम्ही या प्रश्नाचे योग्य आन्सर जे आहे मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचे आहे. तर प्रश्न बघा 20 15 10 डॅश डॅश या मालिकेतील 15वे पट काय येईल. या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये आपल्या पिन करायचे आहे. आणि व्हिडिओ आपला आवडला तर व्हिडिओला मित्रांनो आपल्या लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. आतापर्यंत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.